नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही देवीजवळ प्रार्थना करून तिच्या आईसाठी आणि तिच्या बहिणीसाठी सर्व काही मागत असते. तर बाबा खुश होऊन कलाला म्हणतात की अगं कला, कायम दुसऱ्यासाठी काही ना काही मागत असते, स्वतःसाठी सुद्धा काहीतरी देवाजवळ माग. तेव्हा कला खुश होऊन म्हणत असते की मला मागण्याची काही गरज नाही, अंबाबाईंनी सर्व काही मला दिलेले आहे. म्हणतात की मी जे काही सांगतो ते देवाला माग, की मला समजून घेणारा, माझ्यावर प्रेम करणारा असा जोडीदार मला मिळून दे. तेव्हा कला उठते आणि बाबाजवळ येते आणि बाबा, तुम्ही सुद्धा आईसारखा मला त्रास देण्यासाठी लागलात, मला लग्न नाही करायचे असे बोलून कला बाबांच्या मिठीत येते आणि आयुष्यभर तुमच्यासोबत मला येथेच राहायचे असे बाबांना खुश होऊन म्हणते. बाबा म्हणतात की अगं कला, आपण आयुष्यभर एकमेकांच्या सोबतच राहणार आणि आयुष्याचा जो काही तराजू असतो तो जर व्यवस्थित नीट राहायचा असेल आणि त्याच्या समतोलासाठी एखाद्या जोडीदाराची आवश्यकता असतेच. तेव्हा कला म्हणते की मला हे सर्व माहिती आहे बाबा आणि मला हे मान्यसुद्धा आहे, परंतु माझी स्वप्न वेगळी आहेत आणि समजा मी लग्न करायचे ठरवले तर मी असाच मुलगा शोधेल की जो तुमची माझी काळजी घेईल आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत करेल. आणि हल्ली कोणी असा मुलगा शोधून सापडेल असे मला वाटत नाही. तेव्हा बाबा म्हणतात की अगं, असा हिरा शोधून नाही सापडत, तो अनमोल असतो म्हणून तो दुर्मिळ असतो, परंतु तो ज्याला सापडेल त्याचं सर्व आयुष्य हे हिऱ्यावानी लखलखीत होऊन जाते. तुझ्यासुद्धा आयुष्यामध्ये असाच हिऱ्यासारखा जोडीदार तुला मिळणार हे माझे मन मला सांगते आणि तुझंसुद्धा आयुष्य हिऱ्यासारखं लखलखेल. आणि आपली अंबाबाई तर आपल्यासोबतच आहे, तिने तुझी गाठ अशी नक्की कुणातरी हिऱ्यासारख्याच मुलाबरोबर बांधली असणार आणि वेळ आल्यानंतर तो नक्की कोण आहे हे कला तुला नक्की समजेल. तर कला खुश होते. त्यानंतर इकडे अद्वैत हा सर्वांसमोर सांगत असतो की या डान्स परफॉर्मची जी काही क्वीन ही विजेती आहे ती म्हणजे नैना खरे. तर नैनाला खूपच आनंद होतो आणि संगीताला सुद्धा. सर्वजण टाळ्या वाजवत असतात, परंतु काजल असते ती विचार करत असते की इकडे सर्व काही हे डोक्यावर पडले की काय. मगाशी हा अद्वैत आपल्या कलाताईला वाटेल तसा बोलला आणि आता ह्या स्टेजवर उभे राहून तो नैना दिदीचे भरभरून कौतुक करतो काय. त्यावर लगेच अद्वैत हा नैनाला स्टेजवर येण्याची विनंती करतो. तर नैना खुश होऊन उड्या मारत असते आणि स्टेजवर जायला निघते. तेव्हा रोहिणी मात्र मनात म्हणत असते की हिचा तर पाय दुखत होता आणि आता तर चक्क उड्या मारते. हिच्या पायाचं औषध हे हिऱ्याचं जे काही पेंडेल आहे की माझ्या भाच्याची जी काही प्रेमाची भुरळ. तेव्हा नैना ही स्टेजवर आलेली असते आणि अद्वैतकडे बघतच असते. सरोज आणि काकूचे हे सर्व लक्ष अद्वैत आणि नैनाकडेच असते. तेव्हा मात्र संगीतासुद्धा खूप खुश होते आणि मनात म्हणत असते की नैनीवर नजर पडली कुणाची आणि कोण आहे तो राजा राजकुमार. त्यावर अद्वैत लगेच आपल्या स्वतःच्या हाताने जे सोन्याचे पेंडल असतं तो नैनाच्या गळ्यामध्ये घालायला लागतो. तेव्हा सर्वजण हे अद्वैतकडे बघू लागतात. तर रोहिणी ही राहुलला म्हणते की हा डिसिजन चुकीचा आहे असे तुला वाटत नाही का. तेवढ्यात सोहम हे सर्व ऐकतो आणि सोहम म्हणतो की राहुल दादा, मला असे वाटते की आपला अद्वैत दादा हा पूर्णपणे क्लीन मोल्ड झालाय. तर अद्वैत हा खुश होऊन नैनाच्या हातामध्ये हात देत कॉंग्रॅच्युलेशन्स असं बोलतो. तर नैनासुद्धा खुश होऊन अद्वैतला थँक्यू बोलते. तर काजलला मात्र राग येतो आणि ती बाहेर निघून जाते. तर रोहिणी ते सर्व बघून राहुलला कानात म्हणत असते की यावर आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार. तेव्हा राहुल म्हणत असतो की योग्य वेळ आल्यानंतर आणि आत्ता जे काही आपल्या समोर चालू आहे त्यावरून लक्षात येते की आपला परफेक्ट टाईम हा लवकरच येणार. तर संगीता लगेच उठते आणि जोरजोराने टाळ्या वाजू लागते. तर नैना आणि अद्वैत एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांकडेच बघू लागतात. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे असते. त्यानंतर इकडे कला आणि बाबा हे संगीता नैना यांची वाट बघत असतात की त्यांना येण्यासाठी किती उशीर झाला. तेव्हा बाबा म्हणत असतात की मी तुला म्हणतो की संगीता नक्की तिकडे काहीतरी घोळ घालून ठेवणार. तेव्हा कला म्हणत असते की बाबा, आई कशाला तिकडे घोळ घालेल आणि घोळ जर घालणारच असेल तर तो चांदेकरांचा मोठा नातू आहेत ना अद्वैत चांदेकर, तोच नक्की काहीतरी घोळ घालून ठेवेल. कारण खूप उद्धट मुलगा आहे आणि मांससुद्धा त्याच्यामध्ये खूप असा ठासून भरलेला.
आयुष्यात त्याचं तोंडसुद्धा बघायची माझी कधीच इच्छा नाही, म्हणून कला म्हणते की जाऊन द्या त्याचा विषय, कशाला आपण त्याचा विषय घेतो. तेव्हा कला ही बाबांना म्हणते की तुम्ही आईला फोन लावून बघा. तर बाबा म्हणतात की नाही, ती उगाच माझ्यावर ओरडेल. तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्हीच त्यांना फोन लावा. त्यानंतर इकडे संगीता ही रूममध्ये आलेली असते आणि अद्वैत आणि नैना एकमेकांशी खूप छान अशा गप्पा करत असतात. तेव्हा संगीता मात्र त्या दोघांचे एकमेकांबरोबर लग्न झाले असे स्वप्न बघत असते. तेवढ्यात रोहिणी येते आणि रोहिणी लगेच तिच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवते आणि काही स्वप्नात आहात का असे विचारते. तेव्हा नैना आणि अद्वैतसुद्धा संगीताकडे बघू लागतात. तर लगेच संगीता म्हणते की नाही हो, मी कुठे स्वप्न बघते आणि सुखाने स्वप्नसुद्धा बघून देत नाही. आणि जाऊन द्या, आता मला स्वप्न बघायची तर काही गरजच नाही, कारण समोर जे काही घडते ते ऑलरेडी सत्यातच उतरणार आणि माझी नैनी या घराची मालकीन तर होणार. आणि हिऱ्याचं पदक देऊन जावई बापूंनी सुरुवात तर केलेलीच आहे आणि यापुढे सोनं नाणं हिरे आणि जगात सर्वात भारी असे घोषण बडबडायला लागते. तर रोहिणी पुन्हा संगीताला म्हणते तुमचा फोन वाजतोय. तेव्हा संगीता म्हणते की मग घ्या की. तेव्हा रोहिणी म्हणते की तुमचा. तेव्हा संगीता ही आपल्या पिशवीतून फोन काढेपर्यंत तो फोन कट होतो. तेव्हा संगीता म्हणते की कट झाले. तर नैना इकडे खूप हर्ट होते. तर अद्वैत विचारतो की काय झाले. तेव्हा नैना म्हणते की काही नाही. रोहिणी म्हणते की अहो घ्यायचा ना फोन, घरचे तुमची काळजी करत असतील. तेव्हा रोहिणी म्हणते की मी एक काम करते की अद्वैतलाही तुम्हाला कार काढून सोडवण्यासाठी ड्रायव्हरला सांगायला सांगते. तेव्हा संगीता मात्र मनात म्हणत असते की यांचा ड्रायव्हर जर आमच्या घरी आम्हाला सोडवण्यासाठी आला तर आम्ही श्रीमंत नाही हे त्याला समजेल आणि इकडे आल्यानंतर तो सर्वांना सांगेल, मग आमची वाटच लागेल. तेव्हा संगीता म्हणते की नाही नको, आम्ही जाऊ. नैना लगेच संगीताकडे येते आणि आई खरंच ऑलरेडी खूप उशीर झाला, आपण निघूयात का असे म्हणत असताना काजल येते आणि काजल म्हणते की चला आता खूप उशीर झालेला आहे. तेव्हा नैना म्हणते की आई आपली ॲटोमॅटिक कारसुद्धा आली, त्यामुळे निघूयात. तेव्हा इकडे कलाचे बाबा हे संगीताच्या मोबाईलवर कॉल करत असतात. तर संगीता बोलता बोलता रोहिणीला म्हणत असते की फोन वाजतोय वाटतं. तेव्हा रोहिणी म्हणते की तुमचा आणि लवकर फोन घ्या कारण पुन्हा कट होईल. तेव्हा संगीता ही फोन बघते. संगीता फोन उचलते आणि मुद्दा म्हणते की रामू अरे तीनदा तीनदा कॉल कशाला करतो आणि ॲटोमॅटिक गाडी पाठवायची काय गरज होती. तेव्हा लगेच कलाचे वडील म्हणजे दिनकर म्हणतो की अगं संगीता मी तुझा नवरा दिनकर बोलतोय. संगीता म्हणते की एक काम कर, चौकामध्ये गाडी घेऊन उभा राहा, आम्ही लगेच तिथे येतो आणि फोन ठेवण्यासाठी जोराने सांगते. हा तर संगीताचाच आवाज होता, मग ती नेमकं असे का बोलत असेल. त्यानंतर इकडे अद्वैत हा नैनाला म्हणतो की तुम्ही चौकात का गाडी बोलवली, इकडे गाडी आली असती. तेव्हा नैना खोटं सांगते की येथे खूप पार्किंग आहे, त्यामुळे इतक्या घाईगर्दीत कशाला, आम्ही तिथपर्यंत जाऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुम्हाला तिथपर्यंत ड्रॉप करण्यासाठी येतो. तेव्हा लगेच संगीता म्हणते की नाही नको आणि जावई बापू असा शब्द बोलणार तर म्हणते की तुम्ही नका काळजी करू, आम्ही जाऊ तिथपर्यंत असे बोलून नैनीला हाताला धरून ती निघते. अद्वैतचे लक्ष मात्र नैनाकडेच असते. त्यानंतर इकडे बाबा म्हणजे दिनकर आतमध्ये येतो आणि कलाला म्हणतो की हा नंबर तुझ्या आईचाच आहे ना असे दाखवतो. कला म्हणते की अहो आईचाच नंबर आहे तेव्हा बाबा म्हणतात की अगं मग ती असे का बोलत होती की मोठी कार घेऊन कुठे रस्त्यामध्ये ये आणि कोणता रस्ता काय. तेव्हा कला म्हणते की अहो बाबा क्रॉस कनेक्शन झाले असणार. तेव्हा बाबा म्हणतात की हो तसेच असेल आणि कोण असेल ही बाई. संगीता काजल आणि नैना बाहेर येतात आणि रिक्षातून बसून त्या घरी जातात. रोहिणी मात्र हे सर्व बघते आणि ही यांची ॲटोमॅटिक कार आहे. मग या ऑटोमॅटिक जी काही बाई आहे तिची आता डील देताना मज्जाच येणार, म्हणून रोहिणीने हे सर्व बघितलेले असते. त्यानंतर अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि त्याला लगेच त्या पिलोखाली जे नैनाने कानातलं ठेवलेले असते ते कानातलं सापडते आणि नैनाची त्याला आठवण होत असते. त्यानंतर इकडे नैना आरशासमोर उभी राहते आणि जे सोन्याचे पेंडल गळ्यात असते खुश होऊन ती बाबांना म्हणत असते आणि बाबांना म्हणते की मी चांदेकरांच्या इथे इतका सुंदर डान्स केला की कुठली मुलगी माझ्यासोबत डान्स करण्यासाठी उभीसुद्धा राहू शकणार नाही.
आणि त्या डान्स कॉम्पिटिशनची विनर नैना खरे म्हणून मीच बनले म्हणून खूप खुश होऊन ते पेंडल ती बाबांना दाखवते. नैना म्हणते की बाबा, मला नाही वाटत की या अगोदर आपल्या घरामध्ये असा कुठं हिऱ्यांचा दागिना आला असेल आणि खरंच खूप महाग असेल ना हो हा, आणि याची काय किंमत असेल बाबा. तेव्हा बाबा सांगत असतात की नैना, बक्षीस हे बक्षीस असते. तेव्हा काजल दरवाजामध्ये येते आणि हे सर्व ऐकत असते. बाबा म्हणतात की बक्षीस मौल्यवान असते, त्याची किंमत कधीही करायची नसते. तेव्हा काजल म्हणते की हे बक्षीस ज्याचे असते त्याचेच त्याला द्यायचे असते आणि याची खरी स्टोरी तू बाबांना का सांगत नाही असे नैनाला म्हणते. तर नैना म्हणते की आली चोंबडी. नैना म्हणत असते की काजे, तू जर माझ्या बक्षिसाला जर हात लावला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा काजल म्हणते की एक गोष्ट सांग मला की तू त्या चांदेकरांच्या घरापर्यंत पोहोचली कशी? कलाताईमुळे. तुला सुंदर कोणी नटवले? कलाताईने. नाहीतर त्या चांदेकरांनी तुला त्यांच्या घराशी सुद्धा फिरकून दिले नसते. त्यामुळे हे बक्षीस तुला कलाताईमुळेच मिळाले. आणि ती नैनाच्या हातातील ते पेंडल हिसकावून घेते. तेवढ्यात कला येते आणि तुम्ही दोघी का भांडता असे विचारते. तेव्हा नैना म्हणते की कला, हे माझं पेंडल आहे, तू तिला देण्यासाठी सांग. काजल काही ऐकत नाही आणि कलाला आरशासमोर उभी करून तिच्या गळ्यामध्ये ते पेंडल घालते. तर कला म्हणत असते की अगं दे ना तिचं पेंडल, कशाला. आणि काजल म्हणते की आता जेव्हा कलाताईच्या गळ्यामध्ये हे पेंडल घातले तर खरा मौल्यवान आत्ताच ठरला. तेव्हा बाबासुद्धा हो बोलतात. तेव्हा नैना आणि काजलचे भांडण चालू असते आणि कला त्या पेंडलकडे बघत म्हणत असते की ते आगाऊने दिलेले वाटते. तर इकडे अद्वैत तो कानातला आपल्या हातामध्ये घेऊन विचार करतो की गेल्या 2 दिवसापासून माझ्या जीवनामध्ये जे काही घडते आणि कधी वाटले सुद्धा नव्हते की माझ्या आयुष्यामध्ये असे काही घडेल, मी प्रेमात वगैरे पडतो की काय, म्हणून तो खुश होतो. त्यानंतर इकडे नैनाही सांगत असते की अद्वैत चांदेकरांनी स्वतः मला हे बक्षीस त्याच्या हाताने दिले कारण मी सर्वात जास्त ही कॅन्डिडेट वाटले म्हणूनच, आणि माझा परफॉर्मन्स हा सगळ्यामध्ये त्यांना आवडला म्हणूनच त्यांनी ते पेंडल मला दिले. मग ते पेंडल दे माझे मला. तेव्हा काजल आणि नैना यांना खूप हसू येते. तेव्हा नैना म्हणत असते की दे ना माझं पेंडल. तेव्हा कला म्हणत असते की ताई, तुला माहिती आहे ना मला हिऱ्यांची जराशी सुद्धा हौस नाही. तेव्हा नैना म्हणते की तुला सुद्धा माहिती आहे की मला फक्त डायमंडच आवडते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये संगीता ही कलाला म्हणत असते की माझी नैनी हे स्वप्न पूर्ण करणार, पण कला तू माझी ताकद आहे. तेव्हा काजलचे लक्ष नैनाच्या कानातल्याकडे जाते आणि ती विचारते की नैना दिदी, तुझं कानातलं कुठे आहे. तेव्हा कलाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर अद्वैतच्या हातामध्ये ते कानातले असते आणि राहुल सोहम तेथे असतात. तर अद्वैतला राहुल म्हणत असतो की हे जरी आपलं नसले तरी त्यामध्ये आपलेपणा आहे. त्यानंतर इकडे संगीता ही नैनाला म्हणत असते की जा आणि तुझं कानातलं त्या अद्वैतकडून घेऊन ये. तर अद्वैत ते कानातलं हातामध्ये घेऊन तुझ्याबरोबर डेट फिक्स करायला आवडेल मला असे खुश होऊन म्हणत असतो. तर नैनाही ते कानातलं घेण्यासाठी चांदेकरांच्या घरी आलेले असते. तर इकडे कैला ही काजलला म्हणत असते की आपली गुंडी तिकडे कानातलं आणण्यासाठी गेली असेल, परंतु तो जो काही आहे ना अद्वैत, तो तिला चोर ठरवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा काजल आणि नैना म्हणजे कला ह्या धावतच चांदेकरांच्या घरी जायला निघतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.